बाळासाहेबांची मुंबई आमची मुंबई। कारण बाळासाहेबांना नेहमीच मुंबईतील गरिबांच्या गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा अभिमान होता। पण त्यांचा मुलगा मात्र या बाबतीत हिऱ्यापोटी गारगोटी असाच ठरला। बाळासाहेबांच्या दातृत्वाची ती उंची तो गाठू शकला नाही। डिसेंबर 2019 मध्ये सत्तेत येताच उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या सर्व प्रकल्पांना स्थगिती दिली। उद्योग क्षेत्रातील तज्ञांनी बजावले, स्थगिती दिल्याने विकासावर विपरीत परिणाम होतील। मात्र तरीही नव्याने स्थापन झालेल्या मविया सरकारने बहुतांश प्रकल्प अर्ध्यावरच थांबवले। असाच एक प्रकल्प म्हणजे आरे कारशेड। पूर्वीच्या सरकारने कारशेडसाठी आरे शिवायचे इतर पर्याय व्यवहार्य नाहीत असे मत व्यक्त केले होते। तरीही उद्धव ठाकरेंनी आरे कारशेड प्रकल्प रद्द केला। शिवाय कांजूरमार्गच्या जागेचे न पटणारे आंधळे समर्थन करत राहिले। आरेची जी कारशेड होणार होती ती कारशेड आता कांजूरला होणार। मात्र कारशेडसाठी त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांना जोरदार चपराक लगावली। या सगळ्यात प्रकल्पाची किंमत वाढत राहिली। मुंबईच्या करदात्यांचे नुकसान होत होते, तरीही त्यांना रोजच्या गर्दीतून दिलासा काही मिळत नव्हता। अखेरीस 2022 मध्ये नव्या सरकारने आरेमध्ये कारशेड बांधण्यास मान्यता दिली, पण तोवर मुंबईचे मोठे नुकसान झाले होते। मुंबईकरांनी ही किंमत का चुकवावी? पर्यावरणासाठी की खोट्या अहंकारासाठी? पर्यावरणाच्या मोठमोठ्या बाता मारणारे शहरात फिरताना 1 लिटरमध्ये फक्त 8 किलोमीटर चालणारी करोडोंची BMW आणि रेंज रोवर वापरतात। त्यांना गर्दीच्या वेळी गोरेगावहून सिप्स किंवा वांद्रेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेदनेबद्दल काय घेणं देणं आहे? 2.5 वर्ष या प्रकल्पाला स्थगितीत अडकवले नसते तर मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या खिशातील कर रूपातील 10,000 कोटी वाचले असते। त्यामुळे मुंबईकरांना फसवणाऱ्या या चुकीला माफी नाही।